नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर सचिन सरदेसाई, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध, BA भाग 3 मधील सेमिस्टर 6चा अर्थशास्त्रातील संशोधन पद्धती हा विषय आपण शिकत आहोत. आज आपण अहवाल लेखनाचा एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. अहवाल लेखनाच्या अनुषंगाने बरीच चर्चा आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये केलेली आहे. त्या अनुषंगाने संशोधन प्रक्रियेतील सर्वात अंतिम टप्पा म्हणजे अहवाल लेखन होय. अहवाल लेखन करत असताना जी काय आपण तथ्यसंकलन केलेलं आहे, सांख्यिकीय माहिती संकलित केलेली असते, त्यासोबतच काही गुणात्मक माहितीसुद्धा संकलित केलेली असते. या सांख्यिकीय माहितीवरती आणि गुणात्मक माहितीवरती सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपण अहवाल लेखनाला सुरुवात करतो. सर्वसाधारणपणे तथ्यसंकलनातून आलेल्या गोष्टीचं विश्लेषण आपण या अहवाल लेखनात करत असतो. उद्दिष्ट आणि गृहीतेच्या अनुषंगाने आपल्या अहवालाची रचना होत असते. ज्या प्रमाणात आपण संशोधनाची उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत, त्याचप्रमाणे अहवाल लेखनाला सुरुवात होते आणि त्या अनुषंगाने अहवाल अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असतो. अहवाल शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा ज्या संशोधन पद्धती दिलेल्या आहेत त्या पद्धतीच्या अनुषंगाने व्हावे असं प्रत्येक संशोधकाला वाटत असतं. त्या अनुषंगाने आज आपण आदर्श संशोधन अहवालाची काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत. त्यामध्ये पहिले वैशिष्ट्य आहे विचारांची स्पष्टता. अहवालात विचार व भाषेची स्पष्टता असेल तर संशोधनाचे स्वरूप व निष्कर्ष वाचकांना सहज समजणे शक्य होते. त्यामुळे विचाराचे वहन होऊन ज्ञान संपादनाचा मुख्य हेतू साध्य होतो. अहवालामध्ये लिहिलेले विचार हे अतिशय स्पष्ट असतील तर त्या अनुषंगाने संशोधनाची दिशा स्पष्ट होते. म्हणून अहवाल लेखनाच्या भाषेमध्ये विचारांची स्पष्टता जर असेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मत व्यक्त करत असताना ते जर मत स्पष्ट जर असेल तर त्यामधून संशोधन अहवालाची दर्जा उंचावतो. त्या दृष्टिकोनातून विचारांची स्पष्टता आणि लिखाणातील स्पष्टता देखील त्यामध्ये असणं आवश्यक आहे. दुसरा भाग आहे याच्यामधला की योग्य संकल्पनांचा विचार. संशोधनासाठी संशोधकाला काही प्रचलित संकल्पना वापराव्या लागतात. त्याचबरोबर काही नवीन संकल्पनांचा देखील वापर करावा लागतो. अशा या संकल्पना बिनचूक स्पष्ट होण्यासाठी त्यांच्या व्याख्या देणं आवश्यक ठरतं. संशोधन अहवालामध्ये आपण संशोधन अहवाल लिखाण करत असताना आपण अहवालामध्ये ज्या संकल्पना देणार आहोत त्या संकल्पनांची विस्तृत माहिती ही संशोधकांना देणं गरजेचं असतं. काही प्रचलित संकल्पना असतातही, त्या संकल्पनांची व्याख्या देखील आपल्याला मिळू शकते. पण आपण काही नवीन संकल्पना निर्माण केलेल्या असतील किंवा आपण काही संज्ञा वापरलेल्या असतील तर त्या संज्ञा आणि संकल्पनांचा वापर ज्यावेळेला आपण संशोधनामध्ये करतो त्यावेळेला त्या संज्ञा आणि संकल्पनाबद्दलची अधिक माहिती ही संशोधन अहवालामध्ये देणं आवश्यक असते. त्यामुळे संकल्पनांचा वापर हा योग्य जर झाला असेल तर या संकल्पनांचा वापर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. तिसरा मुद्दा आहे तांत्रिक परिभाषेचा वापर. प्रत्येक शास्त्राची स्वतःची एक अशी तांत्रिक परिभाषा असते ज्याला आपण टर्मिनॉलॉजी असं म्हणतो.
माहिती पूर्णपणे समजून घेऊन अहवाल वाचकाचा गोंधळ होणार नाही अशा पद्धतीने परिभाषेचा काळजीपूर्वक वापर करावा लागतो. त्या अनुषंगाने अर्थशास्त्रीय भाषेमध्ये आपला संशोधन अहवाल हा अर्थशास्त्रामध्ये जर असेल तर अर्थशास्त्रीय भाषेच्या अनुषंगाने किंवा अर्थशास्त्रीय भाषेचा वापर हा संशोधन अहवाल लेखनामध्ये असणं आवश्यक आहे. जसं की गिरायकला गिरायक म्हणण्याऐवजी उपभोक्ता असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे काही ज्या अर्थशास्त्रीय परिभाषा आहेत त्या अर्थशास्त्रीय परिभाषेचा वापर हा संशोधनामध्ये अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून अहवाल लेखनाची भाषा ही तांत्रिकदृष्ट्या अतिशय सुस्पष्ट असणं गरजेचं आहे. तांत्रिक परिभाषेच्या वापरामुळं संशोधन अहवालाचा जो दर्जा आहे त्या दर्जामध्ये वाढ होते. चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे समस्येचे स्पष्ट विधान. म्हणजे संशोधक ज्या समस्येसंबंधी संशोधन करीत आहे ती सर्वंकष पद्धतीने स्पष्ट करणं आवश्यक असतं. त्यामुळे संशोधन अहवालाचा हेतू साध्य होतो. जी आपण संशोधन समस्या निवडलेल्या आहे ती संशोधन समस्या ही अतिशय स्पष्ट असली पाहिजे. म्हणजे एखाद्या समस्येविषयी आपण अभ्यास करत असताना ती समस्या नेमकी काय आहे, ती कशा प्रकारची आहे, त्याचं स्वरूप काय, त्याची व्याप्ती काय आहे, त्याचा कार्यकारी संबंध काय आहे, या संबंधीची सर्व माहिती ही संशोधकाला असणं आवश्यक आहे. त्याबद्दलचं जे विधान आहे ते विधान ही स्पष्ट असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही वाचकाच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होणार नाही आणि वाचकाला सहजपणे ती समस्या समजू शकेल इतकं ते स्पष्ट असणं आवश्यक आहे. त्यामुळे संशोधन अहवालाचा जो हेतू आहे ते हेतू त्यातून स्पष्ट होतो. त्याचबरोबर संशोधन हे नेमकं कशा संदर्भानं आहे आणि ते किती समाजोपयोगी आहे याचा देखील आपल्याला मागोवा घेता येतो. त्या दृष्टिकोनातून जी संशोधन समस्या निवडलेली आहे त्या निवडलेल्या समस्येचे विधान हे स्पष्ट असावे. मांडणीची पद्धत. शास्त्रीय संशोधनाचा अहवाल योग्य पद्धतीने मांडल्याशिवाय तो उपयुक्त ठरत नाही. सामान्यतः अहवालाची भाषा प्रासदिक, स्पष्ट व ओघवती असली पाहिजे. त्यामध्ये पर्याप्तता असली पाहिजे. उपविषयाशी संबंधित पुरेशी प्रकरणं असणं आवश्यक आहे. संख्याशास्त्रीय किंवा इतर तथ्ये पुरेसे दिलेले असले पाहिजे. आवश्यक त्या ठिकाणी संदर्भ आणि तळटिपेचा वापर देखील केला पाहिजे. अहवालाचा आकार हा पर्याप्त असला पाहिजे. असा अहवाल आदर्श समजला जातो. प्रामुख्याने अहवालामध्ये जी प्रकरणं आपण समाविष्ट करतो त्या प्रकरणांची ती प्रकरणं ही पर्याप्त स्वरूपाची असली पाहिजे. म्हणजे किमान कसं करता येईल या दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अहवालाच्या एखाद्या गोष्टी संदर्भानं जर अधिक माहिती जर द्यावायची असेल किंवा त्या एखाद्या विधानाबद्दल आपल्याला अधिक काही सांगायचं असेल तर त्याचा संदर्भ देणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपला एखादा निष्कर्ष हा इतर कोणत्या एका संशोधन अहवालाशी निगडीत असेल किंवा कुठल्याही सिद्धांताशी निगडीत असेल तर त्याचा संदर्भ देणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे. 6वा मुद्दा आहे विश्वसनीयता. विश्वसनीयता ही आदर्श अहवालाची महत्त्वाची अट व आवश्यक वैशिष्ट्य आहे. अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होण्यासाठी संदर्भ, विश्लेषण पद्धती, संख्याशास्त्रीय व सैद्धांतिक आधार याबाबत आवश्यक ते पुरावे देणे महत्त्वाचे आहे. संशोधन अहवालाला विश्वसनीयता प्राप्त करून देण्याचं प्रामुख्याने काम हे तुमचे संख्याशास्त्रीय आणि सैद्धांतिक आधार हे ठरवत असतात. तुमची तथ्यसंकलन हे जर प्राथमिक स्वरूपाचं जर असेल तर त्या संदर्भानं असणारं सर्वेक्षण हे तटस्थ स्वरूपाचं असलं पाहिजे. त्याचबरोबर जर दुय्यम सामग्रीवरती जर आधारलेलं जर असेल तर त्या संदर्भाने तुमचं संशोधनात दुय्यम सामग्री जर आधारलेलं जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ज्यामधून ही आकडेवारी घेतलेली आहे त्याचा संदर्भ देणं, त्या अहवालाचं नाव
त्या टेबलखाली लिहिणं किंवा सारणीखाली लिहिणं महत्त्वाचं आहे. थोडक्यात विश्वसनीयता प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक ते संदर्भ, विश्लेषण पद्धती, संख्यासाठी सैद्धांतिक आधार, त्याचबरोबर तुमचं तथ्य संकलनाच्या पद्धती ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मर्यादेची स्पष्टता. प्रत्येक संशोधनात संशोधकाला काही मर्यादेमध्ये काम करावे लागते. प्रामुख्याने सामाजिक शास्त्रामध्ये या मर्यादा अतिशय महत्त्वाच्या आहेत. या मर्यादा स्पष्ट करणे हे सुद्धा आदर्श अहवालाचे एक लक्षण आहे. संशोधन अहवाल हा वाढत जाणाऱ्या व ज्याची खातरजमा करून घेता येते अशा ज्ञानाचा भाग असतो. त्याच्या आधाराने व्यक्तिगत, सामूहिक अथवा समाजाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरती मानवी व्यवहारांची पुढील दिशा ठरत असते. म्हणून संशोधन अहवालाच्या मर्यादा अहवालात प्रतीत होणं आवश्यक आहे. संशोधक संशोधन करत असताना संशोधन समस्येच्या संबंधी काही मर्यादा स्पष्ट करत असतो. मर्यादा जोपर्यंत आपण स्पष्ट करत नाही तोपर्यंत ते संशोधन अहवाल किंवा संशोधन समस्या ही अमर्यादित राहते. आणि अमर्यादित संशोधन समस्या जर असेल तर त्यावरती संशोधन केलेलं जे काही संशोधन आहे ते संशोधन हे मूळ विषयाशी निगडीत राहत नाही. म्हणून मूळ विषयाशी किंवा मूळ संशोधन समस्याशी विषय बांधील राहावा यासाठी आपण काही मर्यादा घालून घेणं आवश्यक आहे. श्रमाची चीज. संशोधन प्रकल्पामध्ये योजनेची आखणी करणे, प्रश्नावलीच्या किंवा अन्य विविध मार्गाने प्राथमिक तथ्य संकलन करणे, त्यावरून वर्गीकरण करणे, सारणीकरण करणे, सांख्यिकीय प्रक्रियांचा अवलंब करणे, त्याचबरोबर आलेख आकृत्या काढणे, संदर्भ शोधणे, सामग्रीचे विश्लेषण करणे, कार्यकारण संबंध शोधून काढणे इत्यादी प्रक्रियामध्ये ज्यांचे सहाय्य झालेले आहे त्यांच्या कामाचा उल्लेख अहवाल लेखनात झाला पाहिजे. म्हणजे त्याची जबाबदारी पार पाडण्याच्या श्रमाची चीज कौतुक झाले पाहिजे. प्रामुख्यानं आपण या सगळ्या प्रक्रियेमधून येत असताना आपण जे संदर्भ ग्रंथ वापरलेले आहेत त्या ग्रंथांचा समावेश देखील होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणाहून सांख्यिकीय माहिती संकलित केलेली आहे त्या ठिकाणात ती देखील माहिती किंवा त्याचा संदर्भ देखील देणं महत्त्वाचं आहे. आणि ज्या काही क्रियाप्रक्रिया सांख्यिकीय तंत्राच्या आधारे करतो या अनुषंगाने या सर्व बाबींचा उल्लेख हा अहवालामध्ये येणं आवश्यक आहे. प्रामुख्याने याशिवायही काही अहवालाच्या आदर्श अहवालाची वैशिष्ट्ये असू शकतील किंवा तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष संशोधन कराल तेव्हा देखील काही गोष्टी तुमच्या लक्षात येऊ शकतात. त्या अनुषंगाने आदर्श संशोधनाच्या अहवालाची काही किमान वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी दिलेली आहेत. याशिवाय आणखीन वैशिष्ट्ये असू शकतील किंवा आणखीन काही मुद्दे याच्यामध्ये समाविष्ट करता देखील येऊ शकतील. परंतु एक अभ्यासाची मर्यादा विचारात घेऊन काही प्रमुख वैशिष्ट्यांचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या व्याख्यानाबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.